हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सर्व ताईदादांचे, काका काकूंचे आपल्या पूनम पाटील लाईफस्टाईल या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी मस्त अशा नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज सकाळी सकाळीच लवकर माझं काम आवरलेलं आहे, म्हणजे आवरून घेतलेलं आहे. कारण की आज थंबनेलवरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल की माझ्याकडे आहे आज हळदी कुंकू आणि बोरनहाणचा कार्यक्रम. चला तर मग पाहूयात मी हळदी कुंकवाची आणि बोरनहाणची कशी तयारी केलेली आहे ते. तर असं म्हणतात की आपण स्त्रिया जेवढं घर प्रसन्न ठेवू तेवढ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी येत असतात. त्यामुळं आपण स्त्रिया नेहमी आपलं घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथं माझी हळदी कुंकासाठी ताट रेडी करून ठेवलेलं आहे आणि इथं बोरनहाणची तयारी मी करून ठेवलेली आहे. तर पाहू शकता. तर बोरनहाण वगैरे करून घ्यावं म्हटलं, म्हणजे अगोदर जशा बायका येतील तसं हळदी कुंकू पण करणार आहे आणि बोरनहाण पण करणार आहे. सगळी छोटी मुलं आली की लगेच. तर बोरनहाणची अगदी साधी सिंपल पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं आहे. कारण त्याचं बोरनहाण करायचं अचानक ठरलं आमचं. कारण कोणतीच गोष्ट ह्यावेळेस प्लॅननी झालेली नाही, अचानक सगळं केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस कसं हळदी कुंकू आणि बोरनहाण माझं प्लॅनने असतं की मी अगोदर सर्व नियोजन करत असते आणि मग करत असते. पण ह्यावेळेस असं काही झालं नाही, अचानक बोरनहाण करायचं आणि हळदी कुंकू करायचं असं ठरलं. आणि मग सकाळी सकाळी पटपट सारं आवरून घेतलं आणि इथं बोरनहाणची तयारी वगैरे करून घेतली. तर मला बोरनहाणचं अचानक ठरल्यामुळं पूर्ण दिवस गेला आवरायला. तुम्हाला माहिती आहे हळदी कुंकू आणि हे करायचं असेल तर किती घरातलं व्यवस्थित सगळं आवरावं लागतं, सगळं स्वच्छ ठेवावं लागतं. तर पाहू शकता हा अन्वयचा लूक. अन्वय काहीच घालून देत नव्हता आणि त्याची तब्येत पण बरी नव्हती, त्याला ताप खूप होता. पण म्हटलं राहिलं तर तसंच राहून जाईन म्हणून करून घेतलं. तर तो फोटो वगैरे काढायला नको म्हणायचा आणि फोटो काढायला उभा राहा म्हटलं तर त्याची अशी नक्कल चालू होती. तर पाहू शकता कसा करतोय. इकडे आरव त्याला सांगत होता असं कर तसं कर, तर तो काहीच करत नव्हता. तर असो, चला माझ्या माहितीप्रमाणे मी थोडंसं तुम्हाला हळदी कुंकाबद्दल माहिती सांगते की जेणेकरून मी जशी वाचली आत्तापर्यंत त्या टाईपमध्ये. तर आपण सुवासिनी स्त्रिया काय करत असतो, हा सण खूप आनंदात साजरा करत असतो. तर हा सण 3 दिवसासाठी असतो. आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असे 3 दिवस हा सण करत असतो आणि नंतर आपण हळदी कुंकू हा कार्यक्रम ठेवत असतो. आपण सुवासिनी महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत ज्याच्या त्याच्या सोयीनुसार हळदी कुंकू करत असतो. आपण सुवासिनी स्त्रियांना बोलावून विधिवत वाण दिला जातो. सुवासिनी स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावणे म्हणजेच आदिशक्ती पार्वतीचे रूप समजून देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. सुवासिनी स्त्रिया एकमेकींना वाण देणे म्हणजेच आनंद साजरा करणे. आपण घरी आलेल्या सुवासिनी स्त्रीच्या रूपात आपण आपल्या आदिशक्तीची पूजा करतो, म्हणजेच ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना जागृत आणि श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते. हळदी कुंकाच्या माध्यमातून स्त्री एक प्रकारे दुसऱ्या स्त्रीतले देवत्वाची पंचोपचारातून पूजा करत असते व वाण देणे या विधीतून स्त्रीच्या सगुण भक्तीचा संस्कार होणे तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते. तर हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील स्त्री दुर्गा शक्तीची अप्रगट शक्ती जागृत करते आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करत असते. तर ताईंनो, हळदी कुंकू वाण देण्यासोबत आपण बोरांनी ओटी भरावी व त्याप्रमाणे सुवासिनी स्त्रीला अत्तर लावणे. अत्तर लावल्यास किंवा अत्तर लावल्याने अत्तराच्या गंधाने शक्तिरूपी स्त्रीला प्रसन्न वाटावे यासाठी सुवासिनी स्त्रीला अत्तर लावावे. सुवासिनी स्त्रीची वटी भरणे म्हणजे दुर्गा देवीची ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या शक्तीला आव्हान करणे होय.
तर वाण निवडताना आपण उपयोगी पडणारी वस्तूच निवडावी आणि तसेच 16 शृंगारातील एखादी वस्तूच द्यावी असे मला वाटत असते. त्याने आपल्या सौभाग्यात वाढ होते. तर मकर संक्रांतीच्या काळात सूर्याचा मकर संक्रमणाचे कार्य केलेले आहे, म्हणून या काळात हळदी कुंकाला आणि वाण देण्याला खूप महत्त्व मानले जाते आणि खूप शुभ मानले जाते. ह्या काळात हळदी कुंकू आणि वाण दिलेला कार्यक्रम केलेला असेल तर. आणि आपण आपल्या स्त्रियांना पतीपेक्षा मोठी असं काहीच नसतं आणि सौभाग्यापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसते. तर ताईंनो, तिळगुळ देऊन नमस्कार केला जातो आणि वाण देताना आपण पदराच्या टोकाचा उपयोग करून वाण देत असतो. तर आपण कोणत्याही स्त्रीला हळदी कुंकू लावत असेल तर ती स्त्री कितीही गडबडीत असली तरी ती हळदी कुंकू लावण्यासाठी थांबतेच. एवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात हळदी कुंकाला दिलं गेलेलं आहे. तर चला, असो, मी वाचलेल्या माहितीनुसार ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवली आहे. तर कशी वाटली माहिती नक्की सांगा ताईंनो. तर यानंतर आमच्या सोसायटीतील सर्व काकूंना मी हळदी कुंकासाठी आमंत्रित केलं होतं. तर पाहू शकता इथे मी हळदी कुंकाचा कार्यक्रम करत आहे आणि इकडं बोरनांसाठी पण सर्व अनवयचे आणि आरोग्य फ्रेंड्स आलेले आहेत. तर त्यांचा पण खूप किलबिल पोरांची चालू होती. तर पाहू शकता काकूंचं माझं दुपारी बोलणं झालं तर काकू म्हटल्या दुपारी तू काहीच बोलली नव्हती, अचानक असं सांगितलं आम्हाला. तर मग मी काकूंना हेच सांगत होते की माझं पण हळदी कुंकाचा आणि बोरनांचा प्लॅन हा अचानक झालेला आहे. त्यामुळे मी आधी कोणालाच काही कल्पना दिली नव्हती. मग अचानकच मी सगळ्यांना सांगितलं. तर हळदी कुंकासाठी नेहमी आपण आपल्यापेक्षा मोठ्या जेणेकरून ज्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वाद मिळेल अशा काकूंना, अशा स्त्रियांनाच आमंत्रित करायचं असतं असं मी ऐकलेलं आहे बरं का. आणि ज्या आपल्याबरोबर आहेत त्यांना हळदी कुंकासाठी आमंत्रित करायचं असतं. आणि ज्या कुमारिका आहेत तिथं देवरूपी मुली मानल्या जातात. तर त्यांना तर आपण नेहमी बोलवतच असतो आणि हळदी कुंकू लावून त्यांना पण मान सन्मान देतच असतो. पण मोठ्यांनी दिलेले आशीर्वाद हे नेहमी आपल्या पाठीशी राहतात असं म्हटलं जातं. आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही जर मोठ्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले तर. आणि आपल्याला ह्या आलेल्या आयुष्यात काहीच पाहिजे नसतं. जे लोक आपल्याला भेटतील, ज्या मैत्रिणी भेटतील त्यांच्याशीच आपण तोंड भरून बोलणं म्हणजे हे आपल्यासाठी खूप मोठं आहे. कारण शेवटी आपण माणूस आहोत, आपल्यासोबत शेवट काहीच येणार नाही. अगदी आपलं नावसुद्धा आपल्यासोबत येत नाही. तर मग प्रत्येक माणसाची व्यवस्थित बोलणं, सगळ्यांशी हसून खेळून राहणं यातच आपण आपला आनंद मानायचा असतो. तर इथे मी अगोदर सर्वांनाच हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर सगळ्यांना अत्तर लावून वाण दिला बरं का. तर अनवय शूटिंग वगैरे घेत आहे, आरव शूटिंग वगैरे घेत आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या सोसायटीमधीलच आरवच्या फ्रेंड्स आहेत त्या आल्या होत्या. नंतर त्या म्हटल्या काकू आम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे, आम्ही घेतो व्हिडिओ, तुम्ही हळदी कुंकू लावा. तर मग नंतर आरवकडनं त्यांनी मोबाईल घेतला आणि त्या व्हिडिओ घेत होत्या. तर मी पण मग सर्वांना वाण वगैरे दिले, सगळ्यांचे दर्शन वगैरे घेतले. आणि प्रत्येक वेळेस दूध ठेवणं मला योग्य वाटलं नाही, कारण प्रत्येकाकडे गेल्यावरती दूध देतात, त्यामुळं मग ते सारखं दूध पण नको वाटतं. म्हणून मी ह्यावेळेस फरसाण आणि जिलेबी ठेवली होती. कारण अचानक केलं त्यामुळं मला समोस्याचा माझा प्लॅन होता पण ते मला मिळाले नाहीत. त्यामुळं मग मी फरसाण आणि जिलेबी हे ठेवलं होतं महिलांना देण्यासाठी. तर पाहू शकता असं माझं हळदी कुंकू झालेलं आहे.
सर्व करायचं म्हटलं ना तर खूप घाई गडबड होत असते बरं का. तर पाहू शकता इथे मी सर्वांना नंतर प्रसाद दिला. फरसाण आणि जिलेबी ठेवली होती, तर सर्वांना ते दिलं. त्यात अन्वयला बरं नसल्यामुळं अन्वय सारखा मागे मागे करत होता. त्याला वाटायचं की हिने मला घ्यावं म्हणून. तर असा माझा हळदी कुंकाचा हा कार्यक्रम व्यवस्थित आनंदात हसत खेळत पार पाडला. तर इथं काकून ह्या निघाल्या होत्या. तर इथं ह्या काकू ज्या आहेत त्या माझ्या विंग मधल्याच आहेत बरं का. 3rd फ्लोअरला राहतात त्या आणि त्यांच्यावरतीच मी राहिला आहे. तर पाहू शकता इथे आता अन्वयच्या बोर नहान करायचं होतं, त्याची तयारी चालू होती. तर इथे मुलांचं चाललं होतं की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे ना, आमचे पण फोटो काढा म्हणून. तर फोटो त्यांचे काढायचेच होते, पण हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता म्हणून थांबले होते सगळे. आणि इथं हे आत्ता आलेले आहेत वैशाली आणि अमृता, ह्या फ्रेंड्स आहेत बरं का माझ्या ह्या पण. तर त्या म्हणत होत्या की झाला का कार्यक्रम, तर म्हटलं नाही अजून. तर त्यांना खरंच वाटत नव्हतं की कारण ज्या आधी काकू वगैरे गेल्या होत्या ना, तर त्यांना लिफ्टमध्ये भेटल्या होत्या, तर त्यांना वाटलं की कार्यक्रम वगैरे झाला याचा. तर म्हटलं नाही झाला, तुमच्यासाठी थांबवलं आहे बोरनहाण. तर मग नंतर हे काय आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि त्याच्यानंतर मग बोरनहाण करायला घेतलं. तर बोरनहाण करायला पण अन्वय बसत नव्हता, नको म्हणायचा. मग बळच त्याला बसवलं बोरनहाणला, तर इकडे तिकडे पळत होता. मग त्याला म्हटलं मी घेऊन बसते तुला, तर पण तरी पण तो बसत नव्हता. मग शेवटी त्याला मोबाईल दिला पाहिला. आणि मग सर्वात प्रथम अन्वयची मावशी ही, तर अन्वयच्या मावशीने अन्वयला ओवळले बरं का. मंजुषा ताई, अगोदर जिथे आम्ही रेंटने राहत होतो ना पहिलं, तर तेव्हा ह्या ताई आमच्या समोर होत्या राहायला. म्हणजे त्यांच्या समोर आम्ही होतो राहायला, कारण अगोदर त्या तिथं राहत होत्या. आणि जेव्हा आम्ही हा नवीन फ्लॅट घेतला तेव्हा फ्लॅट पाहण्यासाठी सुद्धा या ताई माझ्याबरोबर सुरुवातीला आल्या होत्या. त्यांचं आमचं रिलेशन खूप घरातल्यासारखं आहे बरं का. आणि ही ओवी ही तुम्हाला माहीतच असेल, ही आमची रिलेटिव्ज पण आहे, पण आम्ही रिलेटिव्जपेक्षा फ्रेंड सर्कलमध्ये जास्त पकडतो, कारण आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत बरं का, ओवीची मम्मा आणि मी. तर इथं असा अन्वयचा ओवळण्याचा कार्यक्रम चालू होता. अन्वयचं ओवळून वगैरे चालू, शांत बसत नव्हता. त्याला इकडं मी काहीतरी बोलून इकडं लक्ष त्याचं घेत होते. तर त्याला बसायचं नव्हतं एका जागेवरती. आणि तब्येत थोडी बरोबर नसेल ना पोरांची, तर मुलं किरकिर करीत राहतात बरं का.
त्याच्यानंतर मी आले ओवळायला. मी ओवळाय आल्यानंतर तर तो थांबानाच, कसलाच थांबाना, नाही म्हणायचं मला ओवळायचंच नाही आणि मला घे इथून उचलून, असं चाललं होतं त्याचं. मग त्याला फक्त ओवळलं, त्याचं औक्षण वगैरे केलंच नाही बरं का, फक्त ताटपुडे धरून ओवळलं आणि फोटो काढला, झालं बस. तर ही पण माझी फ्रेंड्स आहे, अमृता म्हणून. त्याला खायचं पण नव्हतं, त्याला काहीच करायचं नव्हतं, त्याला फक्त तिथून उठायचं होतं, असं होतं त्याचं. मुलांचा कालवा चालू होता, अगदी चिव 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 चालू होती सगळ्यांची. ह्याला हे चॉकलेट पाहिजे, त्याला ते चॉकलेट पाहिजे. अन्वयला कोण शांत करायला बघायचं, कोण म्हणायचं समोर बघ, कोण म्हणायचं शांत बस. इथं पाहिजे आमची ओवी. नंतर हे आमच्या आई आहेत बरं का, अन्वयची आजी आणि माझ्या सासूबाई. पण त्या आजारी असल्यामुळे ना त्यांना जास्त ताट वगैरे काय पकडायला असं जमत नव्हतं, ते असं तिरकं तिरकं होत होतं. कारण निरंजन हे सांडण म्हणून पटकन हातातनं घेतलं माझ्या फ्रेंड्सनं. त्याच्यानंतर झालं इथं लगेच आंघोळ घालायला घेतलं. सगळ्यांनी सोबतच घातले, एक जणींनी काही घातले नाही, कारण अंग तो थांबायचा नाही म्हटले जास्त वेळ. पाहू शकतो त्याला आंघोळ वगैरे घातली. इथं पोरांचं असा चिवचिवाट चालू होता इथे की चॉकलेट्स बिस्किट गोळा करण्यासाठी. मुलांचा यातच आनंद असतो बरं का, चॉकलेट आणि बिस्किट खाण्यामध्ये. तर त्याच्यानंतर मी सगळ्या मुलांसाठी कॅडबरी पण आणून ठेवली होती, की मग जाताना सगळ्या मुलांना कॅडबरी दिली. आणि फरसाण आणि जिलेबी पोरांना इथेच खायला दिली होती घरामध्ये. तर काहींनी खाल्ली, काहींनी नाही, असं. तर पाहू शकता कशा बोर लहाया वगैरे गोळा करायचं काम चालू होतं. इथं नंतर परत हळदी कुंकासाठी माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या, त्यांच्याशी फोटो वगैरे काढलं. मग नंतर हळदी कुंकू वगैरे त्यांना लावताना तर शूट जास्त घेतलेला नाही. तर असं माझं बोर नहान वगैरे झालं. हळदी कुंकाचा कार्यक्रम पण मस्त झाला. काही जेवढे व्हिडिओ घेता येतील तेवढा घेण्याचा प्रयत्न केला. काही फ्रेंड्स आहेत त्यांचा काही व्हिडिओ घेण्यात आलेला नाही, कारण तेव्हा घेण्यासाठी कोणी नव्हतं. त्यामुळे पाहू शकता असा बोरणांचा कार्यक्रम झाला. नंतर सर्वांचा कालवा गोंधळ चालू होता. कोणाला किती चॉकलेट मिळाले हे पोरांचं चालू होतं. ह्या बोलताई आहेत, इकडे प्रियंका, वैशाली आणि अमृता आहेत बरं का. तर अन्वयच्या मावश्या निघाल्या होत्या.
ह्या प्रियंका ताई, ह्या पण मी C1 मध्ये जेव्हा राहिला होते ना तेव्हा आमच्यावरती राहिला होत्या. ह्या सगळ्या फ्रेंड्स आहेत माझ्या. आणि मी जेवढे फक्त अगदी जवळचे ज्या फ्रेंड्स आहेत त्यांनाच बोलवलं होतं, कारण बोलवण्यासारख्या भरपूर होत्या, पण मी अगदी छोट्या पद्धतीमध्येच हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घेतला. जास्त मोठा केला नव्हता. गेल्या वर्षी मोठा केला होता हळदी कुंकाचा कार्यक्रम, पण ह्या वर्षी नाही, छोटा आपला घरगुती केला. अगदी जवळच्या मैत्रिणींना बोलूनच हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. तर ही माझी फ्रेंड्स आहे. तर ते विचारत होती की ब्लाऊज कुठे घेतला, छान आहे ब्लाऊज. तर सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ यांचा जो लाईव्ह असतो, तर त्यांच्याकडून मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, ब्लाऊज घेतलेला आहे. तर पाहू शकता कसा आहे हा ब्लाऊज पीस. ब्लाऊज कसा वाटतोय नक्की सांगा. आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे बरं का. तुम्हाला पण जर घ्यायचा असेल ना तर सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ यांचा लाईव्ह असतो 1-1:30 वाजता रोज दुपारी. तर तुम्ही तो अटेंड करा. त्यांच्या साड्यांची आणि ब्लाऊजची क्वालिटी पण खूप छान आहे बरं का. ही पण वर्षा आहे. तर हिचा मुलगा आणि अनुई दोघं खेळायला खाली एकत्र असतात आणि स्कूलमध्ये पण एकच आहेत बरं का ते दोन्ही. तर हा आरवचा फ्रेंड्स आहे, अनुईचा फ्रेंड्स आहे, सॉरी. त्याला मी खायला देत होते, तो खायला नको म्हणत होता. आणि चॉकलेट्स आवडतात मुलांना, चॉकलेट्स मग त्याच्यासाठी हे केल्या होत्या, कारण बोरन्हानच्या चॉकलेटी संपल्या होत्या ना सर्व. मग मी घरात थोड्याशा ठेवल्या होत्या शिल्लक, कारण काही मुलं छोटे राहतात, ते बोरन्हानला काही येऊ शकत नव्हते. मग ते जेव्हा त्यांच्या मम्म्या ह्याला येणार होत्या हळदी कुंकासाठी तेव्हा त्यांच्याबरोबर येणार होते, मग त्यांच्यासाठी मी ठेवले होते. मग नंतर वैशाली, वर्षा आणि प्रियंका बरोबर फोटो काढून झाले. आणि नंतर इथं स्वाती आणि राघवीची मम्मा दोघ जण आल्या होत्या. ही टिया आणि राघवी ह्या आरवच्या फ्रेंड्स आहेत बरं का. तर त्यांना पण हा बोरन्हान आणि हळदी कुंकासाठी आमंत्रित केलं होतं. तर हे त्यांची छोटी छोटी बाळ आहेत दोघीचे पण. असा कार्यक्रम झाला माझा हळदी कुंकाचा. सगळ्या फ्रेंड्स आल्यावरती गप्पा गोष्टी झाल्यानंतर छान वाटत असतं बरं का. वाणासाठी मी ह्या डिश आणल्या होत्या. स्क्वेअरमध्ये होता, त्यांचा आकार जो आहे तो स्क्वेअरमध्ये होता. आणि असे 3 कलरमध्ये घेतलं होतं मी. मला एकाच कलरचे काही मिळाले नाहीत, म्हणजे मी नव्हते गेले घ्यायला, साहेब गेले होते, तर साहेबांनीच आणल्यात बरं का त्या.
तर असा वाण पदराने द्यायचा असतो बरं का, पदराच्या टोकाने देण्याची पद्धत आहे. तर तो आपण वाण दिलेल्याचं हे होतं, रुजू होतो असं म्हणतात. पदराने दिलेला वाण नेहमी चांगला असतो. हे तिचं बेबी आहे छोटंसं, म्हणजे अजून 1 वर्षाचं झालेलं नाही. तर ही रांगोळ काढली होती मी. आपला जो शृंगार आहे त्याचं पूजन करून. ही शुभांगी आहे. हिला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये पाहिलंच असेल की दांडियाच्या वेळेस आम्ही एकत्र होतो दांडिया खेळायला. असं नेहमी बाकीच्या कार्यक्रमात पण तुम्ही माझ्याबरोबर तिला पाहता असाल, कारण मी जेव्हा व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये फोटो वगैरे ठेवते तेव्हा या सर्व असतात माझ्या फ्रेंड्स बरं का त्या फोटोमध्ये. या साध्या हळदी कुंकू लावायचं, नंतर अत्तर लावायचं आणि त्याच्यानंतर त्यांना आपल्या पदराने वाण द्यायचा. नंतर दर्शन घ्यायचं आणि नंतर म्हणजे कोणतीही सुवासिन स्त्री आपल्या घरामध्ये आल्यावर न खाता घरातून बाहेर गेली नाही पाहिजे, असा म्हणजे नियम आहे बरं का. नियम म्हणण्यापेक्षा आपल्या शास्त्रातच ते आहे. तुम्ही साखर कळून हातामध्ये देऊन तोंड गोड करून त्या स्त्रीला आपल्या घरातून बाहेर पाठवायचं असतं. तर पाहू शकता नंतर आमच्या फ्रेंड्समध्ये फोटो झाले. तर कसा वाटला माझा हळदी कुंकाचा आणि बोरन्हाणचा कार्यक्रम, तर कमेंट करून नक्की सांगा बरं का. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. 1 लाईक आणि 1 कमेंट नक्की करा. तर आता हा सारा पसारा झालेला आहे, हा आवरायचा आहे. तर हळूहळू माझ्या फ्रेंड्स येत होत्या बरं का, कारण उशीर झाला होता. हिच्या पाठीमागे पण लहान मुलगी आहे, त्यामुळं मग म्हणजे आपल्याला माहिती लहान मुलं असल्यानंतर किती राहतं, त्यांचं आवरून घराबाहेर पडावं लागतं सगळं व्यवस्थित करून. मग तिला यायला उशीर झाला होता. तर इथं ह्या माझ्या फ्रेंडच्या मुली आहेत, तर त्या तुम्हाला सांगत होत्या की आमच्या काकूला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा म्हणून. ही पण माझी फ्रेंड्स आहे. ह्या सगळ्या आम्ही रेग्युलर रोज भेटणाऱ्या फ्रेंड्स सर्कलमधले आहोत बरं का सगळ्याजणी. त्यांनाच मी हळदी कुंकासाठी बोलवलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.